नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत। नाशिकच्या येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा शहर पोलिसांनी जप्त केला असून आरोपीविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे। मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा चोरी छुप्या पद्धतीने विकला जात असल्याची गुप्त माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती। दरम्यान येवला शहर पोलिसांनी या माहितीच्या आधारे नागर दरवाजा परिसरात छापा घालून इम्रान इक्बाल शेख याला 18 नायलॉन मांजाच्या चक्रांसह ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली। दरम्यान नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्या विरोधात देखील गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली। यासह वारंवार या गुन्ह्यात सहभागी झाल्यास तडीपारीची कारवाई देखील करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अंमलदार सतीश मोरे, गणेश सांगळे, सोनिया गरुड, मोनाली ठाकरे, पोलीस शिपाई बिडकर आदींनी केली आहे। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला। पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशन। आमचे SP नाशिक जिल्ह्याचे श्री बाळासाहेब पाटील यांनी काही दिवसापूर्वी आम्हाला सूचना केल्या होत्या की नायलॉन मांजा याच्यामुळे अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच पशुपक्षी यांना इजा होते। या सर्व नायलॉन मांजा विक्री करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा। माननीय SP सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचे खबरे ऍक्टिव्हेट केले होते आणि नायलॉन मांजाचा शोध घेण्याचे काम चालू होतं। आमच्याकडे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नांदगाव गेट, रेल्वे गेट त्याच्या पाटाजवळ एक इसम हा प्लास्टिकच्या गोणीत नायलॉन मांजा घेऊन त्या ठिकाणी विक्री करीत आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 2 पंचासमक्ष छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये इसम नामे इम्रान इक्बाल शेख हा आम्हाला नायलॉन मांजासह मिळून आला। त्याच्याकडे एकूण 18 फिरक्या ज्याला नायलॉन मांजा गुंडाळला होता असा 7,800 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। त्याला या प्रकरणी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। मी नायलॉन मांजा विक्री करणारे सर्व दुकानदार यांना एक गंभीर इशारा देतो की मी कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडे गिऱ्हाईक पाठवून नायलॉन मांजा कोण विकते याची खात्री करीत आहे आणि असे नायलॉन मांजी विक्री करणारे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर मागच्या जे काही केसेस आहेत याचा आढावा घेऊन त्यांना वेळ आली तर तडीपारीची सुद्धा कारवाई करण्यात येईल।